काय लागले रायबाला का हेर भैया आता टॅम्पून उतरताना लागले काय लागले आता मुंबईला जाऊ जाईन ना आम्ही तेव्हा वडिलांना घेऊन नक्की येणार तुमच्याकडे 100%. दादा नमस्कार. नमस्कार दादा. कुठलं गाव? निगडी. इकडे अंधार पडते निगडी. होय. तर खास रायबाला बघायला होती होय आणि रायबाला बघायला तो रायबाचा फेरा झाला. आम्ही तिकडे रिक्षा लावली आणि बोललो चला पटकन तेवढं आलं तेवढं तुम्ही तिकडून गाडी घेऊन आला काय बोलायचं. तर आपल्या रायबा शेटचा विषय काय झाला तसं म्हणा गेलं तर रायबाचं पहिलंच मोठं मैदान नाही दुसरं निगडीतले होतं निगडी नव्हतं नागठाण्याचं होतं. आणि आत्ता काय झालं त्याला उडीच कळायला नाही एकदम हा आवाज ऐकला ते गेलं तासात जरा आणि परत सोराला लागला. मग सोराला लागलं स्पीड लावतो त्या गाड्या पुढे ते पण चांगलं स्पीड लावलं रायबानं काय नाराज केलं ना आपल्याला. आणि ते येसन मुळे जरा नर्वसच दिसते त्याला काय तर पर्याय केला पाहिजे. येसन जेव्हा येसन असेल तेव्हा गडी फ्रेश असतो उड्या मारतो. येसन टाकली की गडी वांग टाकून असते कायम. त्या येसनबद्दल जरा काहीतरी विषय केला पाहिजे आपल्याला. तर चांगला पळाला काय नाही विषय रायबाचा. आपल्या फॅमिलीला पण कळाला असेल रायबा शेट कसा पळाला. असं ती सुरुवात आहे हळूहळू भ्या मोडायचं आणि ब्रह्माचा पण काही विषयच नाही. नावानं ब्रह्मा स्पीड लावायला लागलाय. दादा एवढं खुश झाली ती बाबऱ्याचं मला म्हटलं काय करणार आहे तर बाबऱ्या ऐकणार आहे दादा. नाही नका विकू कारण की तो अशी वस्तू आहे की ते नाव करणार थोडा वेळ घेणार पण ती नाव करणार वस्तू चांगली वस्तू आहे. हाच विषय आहे. मग बाबऱ्या काही ऐकणार नाही मी असं बोललेलोच. मग याने आलेलं विचारित बाबऱ्या. मी कालचा व्हिडिओ बघितला कालच्या व्हिडिओ मध्ये एक पण कमेंट अशी नाही बाबऱ्याला सोडून सगळेजण तेच बोलतात कमेंट मध्ये बाबऱ्याला देऊ नका. तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बोलला बाबऱ्याला सांभाळायला द्यायचं कुठेतरी. सांभाळा एकतरी नाही तर ठेवायचं आपण काही ऐकायचं नाही त्याला. तर रायबा शेटने काय आपल्याला नाराज केलेला नाही. असू दे आत्ताच सुरुवात आहे लागेल सोराला हळूहळू गाडी. ह्यांचं काय नाव स्पीडच लावायला लागली काय विषय नाही. आज नाही तर उद्या काय ना काय तुमचं करणारच काय नाही विषय कारण याला आता उडी बिडी आता हा दुसरं मैदान 15 तारखेचं खेळायचं आहे निगडी आमच्या गावात मैदान आहे. होय आहे का मग तिथे येणार आहे बघा 15 तारखेला रायबाला घेऊन. पायरा पण चांगला झालाय चालतंय चला या. नाव काय म्हणला? सिद्धेश साळुंखे. आता इकडं कसं काय इकडं मित्रांसोबत आता मुंबईला असतो मी ठाण्याला. मित्रांसोबत आलो होतो मैदान बघायला मी नाही जाऊया रायबा पण येणार बोललो. चालतंय फोटो काढायचा बस. गाडी वाई. होय दादा नमस्कार. कुठलं गाव तुमचं? प्रॉपर वाई. नाव कसं? महेश जमदाडे. तर दौरा कुठं होता तुमचा? आष्ट्याला. तर कन्याकडे गेलतो. अण्णासाहेब डांगेला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला मुलगी 3rd इयरला आहे. आता ती कंपनी आली त्यासाठी मिटिंगला गेलो. मिटिंगला काय? तर बकासूरचं दर्शन घेतलं दादानी. कशा हो व्हॉट्सअपला. तर दादा गेलेले बकासूरचं दर्शन घ्यायला आणि काल फोन आलेला दादांचा म्हणजे ते रायबा पण बघायचा तुम्ही आहे का. तर मी बोललेलो मैदानात जाणार आहे. तर जस्ट आत्ता रायबाला आणि ब्रह्माला आणि लाराला उतरले खाली. तर दादा इथे येऊन किती वेळ झाली इथं आलेला? 5 मिनिटं. ठीक आहे. तर दादा घेऊन आली ती आपल्या छकडीसाठी 2 खेळा. आणि काय झाला विषय आम्ही आजच मैदानात 2 खेळा घेतले ते नवीन बघा इथं दाखवतो. जस्ट आज 2 खेळा आणि 2 सापटी नवीन घेतले. हे आपण आज 2 घेतले नवीन आणि ही दादा 1-2 घेऊन आली ती. तर ही स्वतः तुम्ही बनवताय काय? खेळ आपण बनवले रस्सी फक्त ओवून घेतली त्यांच्याकडे. खेळ तुम्ही स्वतः बनवताय म्हणजे बिझनेस बनवले आपली बिझनेस नाही काय बैलांसाठी खास खेळ त्यात फरक आहे. थांबा बघा आपण ती खेळ आणू का? फरक आहे शिव बार बघा या बारमध्ये ह्या बारमध्ये फरक आहे. हा हार्ड बार आहे. हार्ड आहे हा सॉफ्ट आहे. तर ही दादा खास भैया खेळ घेतले. खेळ आणलेला काय 2 त्यांनी इथे. अरे आपण नुसते घेऊन 1 तासभर पण झालेला आम्हाला खेळा नवीन खेळा घेतल्या. काय चलताना मला काय म्हणायला लागला भैया खेळा आहे ते का आपल्याला? खेळा आपल्याला आहे ते का? आजच घेतले का बस काय आम्ही चक्रात घेतो खेळात काय. तर नुसतं खेळा पण आणलेला नाही दादानी आपल्याला. कलर पण घेऊन आली ती सोनार पाड्याचा. तर हा कलर पण घेऊन आली ती. बकासूरला पण दिलं ना तुम्ही? बकासूरला पिवळा आहे. पिवळा आम्हाला गुलाबी आणलाय. त्यांना गोल्डन लागतो.
मुळात तो लावूनच घेत नाही कलर, हा निकअप सुद्धा घालून घेत नाही. हा ते वैभव घालून तीच निकअप, नवी दिली वैभव जातो तर नाही घालून घेतली, जुनी आहे तीच, एक फाटलेली तीच निकअप. गटाला मार खाल्ला गाडी, सेमीला हा सेमीला मार खाल्ला. आम्ही इकडे मैदान खेळते करायचं सगळं ध्यान आमचं मोठ्या मैदानावर असते. तर दादा खूप खूप धन्यवाद. बघा राय भात बांधलाय, जरा यांच्यावर चर्चा करायची. ए थांबे. तर संध्याकाळचे वाजलेत 7 आणि आज रायबा शेट पळाले. कसं वाटतंय? हा कसा पळाला रायबा? कमेंट तर वाचले असता. सुगी चालू आहे. तर रायबा शेटनं अजिबात नाराज केलेला नाही, फक्त साहेबासनी उडी कळाली नाही, जरा भांबावली साहेब. उडी जर पडली असती तर मग अजून घासाघाशी झाली असती आणि सुटल्यात जरा तासात गेला, परत सळा झाला, परत मग वेग मग त्याला कळालं पाळायचं आपल्याला, मग वेग लावला त्यानं. तर ह्यो आपल्या रायबाचा विषय झाला. आणि आजच्या व्हिडिओत सकाळी त्याला बारकीनं टाकलेली एवढी टाकलेली एवढी, मग तेवढी टाकलं गडी लय खुश झालेला, म्हणजे असा आता वांग टाकू नाही का असा नव्हता. मग उड्या बिड्या मारायला लागलेला. मग माझा आवरस्तोवर बाहेर घ्यायला लागला टेम्पोत भरायला. तोवर बाबाने एवढी मस्ती केली ती नाकात येसनच सुटली. मग परत आणि ही येसन टाकली, ही आता ही जुनी. मग आता असा विषय झाला आहे की त्याला मग तू चांदीचं करायचं, चांदीचं ही गाय असं काय रे. मग आपला बाय विषय झाला चांदीचं कड. हा म्हणजे टिकणार की ते चांदीचं काय करायचं म्हणतोय, कारण की ही होणार जखम होणार नाही चांदीच्या कडेने. ते वाळ घालतील का बाळासनी? आता बाळासनी का हा हा. तर आज ती जर असतं तर आणि स्पीड लावलं असतं. काय गाड्याचं वैशिष्ट्य कोण असतं, ती यसन टाकली का नाही आजारी असले की असं नर्वस बसतंय, आणि यसन काढली की मग डोळं बाटाटाकट केलंच, मग कोणाला ऐकत नाही ते. तर ह्यो आपल्या रायबाचा विषय आहे. बसलं आणि असं आहे बसकी मारल्यावर बसतीत साहेब. भैया करे तोच पर्याय. आता पुढल्या मैदानाच्या आधी करे पर्याय ते, हा त्याच्या आधी तो पर्याय करे. तोपर्यंत फ्रेश होऊ दे, त्याला एक गोळी देऊया तेवढी कणकणी होऊ दे, कारण की आज दिवसभरात 2-3 वेळा त्याचं नाकाचं हे झाले, काढल्या असेल. तर आपले बाजी उद्या निघाले आहेत वाकडे ते. तर बाळा तिथं तर लागतील का सुराला? आणि त्या दादांचं आत्ताच बोलणं झालं माझ्याबरोबर, फोन आलेला त्यांचा. तर कधी पाठवणार आहे सा? मग त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवले त्यांच्या, हे तर मी सकाळच्या व्हिडिओत पाठवायचं म्हटलं तर ती काय देणार नाही, आज पाठवायचं म्हणजे आजच्या व्हिडिओत. म्हणजे त्यांनी त्यांची गव्हाणं वगैरे दाखवल्या. ते मग तिथे उद्या या, लवकर या, तुम्हाला कुठं फेरं देणार, कसं फेरं देणार हे सगळं दाखवतो, त्या फाटी पण दाखवतो म्हणली. परत सांभाळणी कशी वगैरे 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 सगळं. म्हणजे त्यासनी इतका आनंद झाला आहे बाजी तिकडे येणार आहे म्हणून. तिला वाकड पुणे ग, पुणे वाकड वर ते त्यांच्यापेक्षाही जवळ पडलं आपल्याला. त्यासनी बोललोय दादासनी, आणि 15-20 दिवसात आम्ही एकदा चक्कर मारणार बघायला. 2 महिने. बिचार बेकार वाटतंय, तर पर्याय नाही, कारण की तिथली फाटी तिने दाखवली आहे म्हणजे व्हिडिओत. कशी माहिती आहे का, इकडे भीत आहे इकडे भीत आहे, दोन्ही साईडला भीती आहे द्या. ती विचारलं, हो त्याने महत्वाचं विचारलं. म्हणलं आधी विचारलं त्यासनी तोच प्रश्न तुला जो पडलाय तो. म्हणलं तिथलं मैदान तुम्ही नक्की कुठलं खेळणार आहे? आम्हाला म्हणलं 3 फेऱ्याचंच मैदान खेळायचं आहे. नाही अहो ती म्हणली दादा आमची नंदी आहे ती, म्हटलं आमच्या नंदी 3 फेऱ्यातच पळते, आम्हाला ती सेकंदाचं ती ह्याचं असते ना बिनजोडचं, ते आम्ही कधीच पळवत नाही म्हटली, ते आम्ही पण 3 फेऱ्यातच पळतो म्हटलं. 1 नंबर त्यांच्या भागात सातारा वगैरे घाटावच की थोडक्यात. आपण कसं इथनं ह्याला जात होतो का
ते बाजीला घेऊन पहिल्या स्टार्टला पळत होता तेव्हा चांगला तसं. तर कसं वाटतंय? बेकार वाटते ना मला तर रडू येतं याकडे. काय करा पर्याय नाही. मला तर गमणारच नाही. शेट उद्या जाणार आहे म्हटल्यावर आत्ताच कसं तर वाटते. जाऊ दे खरं 2 महिने ती काय म्हणते माहिती आहे का, पोरगं लय वांड झाले, पोराला सुधारायसाठी आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. तसंही काम आहे यांचं. हा तुम्हाला काय झालं रडायला? तरी या बघा रडायला लागल्या त्या. बाजीच्या दुसरी आई, रायबाईची आई, बाजीची आई, लय जीव, भयानक जीव. मला माहीत होतं ह्यो निर्णय घेतल्यावर इकडं. आणि रायबा दिले हो सांभाळाय. रायबा नाही करणार तसं. रायबा अगे हो पण नाही करत तसं. कर काय करायचं. जाऊ दे बाळ. मी पण लय म्हणजे म्हणावं म्हणजे ह्याच्यावर दोघं ठेवून. आणि काय झालं विषय खरं सांगतो तुला मी. मला टोमणं आता ऐकू वाटणं झाली. टोमणं ह्याच्याविषयी बघ आपल्याला काय पण बोलू दे काय वाटत नाही. खरं ह्याच्याविषयी बोलायला मला आता येऊन बोलते तोंडावर टोमणं स्पष्ट कशाला ठेवला ऐकून टाका. होय असलं बोलते ती. खरं ह्याला बोललं की राग येतो. काय होतं पुढल्याला बोला येत नाही काय का, कारण की आपली वस्तू तर दमवते ना. कमेंट पण यायला लागले त्याची दमवते त्याचं लाड करता यांचे चांगलं पडते त्याला विकाय काढले झाला. होय खरं आम्हाला माहिती आहे ना आमचा जीव ह्याच्यावर किती आहे. लाड करणारच शेवटपर्यंत करणार लाड. फक्त आता हे शहाणा पाळायसाठी आम्ही हे निर्णय घेतलाय. आम्ही काय त्याला विकलेला वगैरे नाही. आणि बाजी काय नाही आम्हाला नाराज करणार. बाजी लागणार आज ना उद्या पळतच की. तोच आम्ही पहिल्यापासून शब्द बोलतोय. रायबाला पण वाईट वाटते. गमणार नाही खरं मला. कारण की उठलं की ह्याचं दर्शन असते कायम. आणि तोंडात एक शब्द बसलाय बाजी. हे बाजी रागात राग आले काय बाज्या. हे असं काम आहे बाजीच बिचार. चोळायसाठी लागला तू. बसणार आहेस बस. वाटतं तुझी गाडी तुझा मजा येते तुझी. राग येतोय तुझा. ऑलराऊंडर आहे. मला तर काहीच वाटलं नाही. एवढे करते तरी कारण काय सांगतो तुला मी पण येऊन निर्णय काय घेतला अचानक. पहिला तर पळाला का ह्याच्यात फेरं दिल्यावर उलटीनं टाकल्यावर किती खुश झालेलो आपण 70%. परत आणि बाबांनी तेच केलं. तवाच म्हटलं बास आता साहेबांनी या 2 महिने जरा सांभाळायला दिल्याशिवाय. पण जाऊ तुम्ही रायबाला नाही म्हणत आणि 10 तारखेला हे करायचं व्यसन घालायचं ना आता. पण आदत मध्ये पळवणार. आदत मध्ये वय पळवणार नाही. आणि नाहीच की पळवणार. 10 तारखेला बारकं मैदान आहे ग. आपली मोठी मैदान नव्हतं. त्याला ध्या मोडलं पाहिजे. त्याला आत्ता कळायला लागली उडी. म्हणजे आता पुढल्या मैदानात त्याला उडी कळेल. तर बाजीला द्यायचा निर्णय घेतला आहे. खरं यांच्या डोळ्याला पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी लागले. अगे जाऊ दे काय होतंय पर्याय नाही आपल्याला. कारण आपला जीव लय आहे. आणि वस्तू सगळी पळसपर्यंत होय आपल्या जीवात जीव वाचणार नाही. कारण की बाहेरचं वस्तू आपली आहे. तर बाहेरच्याच ऐकून नाही असं कधी तर वाटतं आता संयम तुटल आणि काहीतरी बोलला आपल्या तोंडानं काहीतरी घाण जाईल. तो निर्णय ती वेळ यायची आधी तो निर्णय मला घ्यायचा नाही. कारण की माणसाला एक संयम असतो कुठला. आमच्या इथे येऊन शेडवर येऊन वाटतंय म्हणूनच हाच निर्णय की योग्य असं योग्य निर्णय आहे. 2 आपण काय होतं म्हणजे असं काय वर्षभर आणि 2 वर्ष पाठवायचं असं काय नाही विषय. फक्त आपण 2 महिन्यासाठी पाठवायचं. हो 2 महिन्यात बाबा लागलं सुराला येऊ. आणि हो बाबऱ्या पण आपण सांभाळायला द्यायचा. बाबऱ्या इथं द्यायला लय लांब नाही. पलूस मध्ये 20 किलोमीटर गाव असेल फक्त. बाबऱ्या आणि ही दोघं संकट जाणार. राधाला दिली ना. राधाला जाऊ दे. राधाला दिली आपण. राधा कोण रायबा आणि लारा. लारा ना ब्रह्मा. आणि लारा पण निघालाय. कारण की त्याला डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितलेलं आधीच की बघा तिथं कसं करतोय. कारण त्या लाराला सवय आहे गाठात पळायची सेकंद. तिथं सवय कशी आहे तिथं सेकंद त्याने लाराने इतकं गुलाल गेलेली आमाप गुलाल गेली. तसं त्याने म्हणजे त्याने काय वाटलं की घाटात लारा इकडे आपल्या भागात 3 फेऱ्यात इथं सगळं हाय शिस्तबद्ध. सेम असा करेल म्हणजे स्पीड तसं लावल.
फक्त ती सवय कशी आहे माहिती घातली आता जी आहे त्याची माहिती आहे कसं म्हणजे तिथं पाहायचं सवय पहिल्यांदा असं जाणार बरं असं येणार तसंच लाराच झालं असा गेला तासात म्हणजे आज आपण ह्याच्यावर गेलो का रायबाला घेऊन गेलो का त्याच मैदानात तांबव्याच्या आणि लारावर नंदी आपण चांगला घातलेला गुलाबातलं वासर होतं हा नाही गुलाबातलं वासर होतं लारावरती घातलेलं आपण पण वाटलेलं आज लारा 100% पास करणार वाटलेलं गाडी गाडी पुढे होती तर ती सवय त्यांच्या डोसक्यात बसलेलं कसं भाजन कसं डोसक्यात ठेवलं बाहेर जायचं हो तसं ती त्यांची सवय तशी जाईल असं जायचं पहिल्या 2 उड्या सगळ्या परत तिरकं जायचं परत तिरकून परत सगळं पाहायचं मग ते डॉक्टरांच्या बरोबर बोललो डॉक्टर काय बोलले मग इकडं तरी आणा म्हणजे इकडे घाटाचं मैदान तरी खेळ मग ते एक निर्णय झाला मी लारा आणि बाजी दोघं संकट उद्या जाणार पुण्याला ती कधी येणार आहे न्याला ते पण उद्याच म्हणजे काय सगळा गोटाच रिकामा होते म्हणा बाबऱ्या आणि राधा पण उद्या जमलं तर जाणार आणि भैया अजित आपण बाबऱ्या पाठवायचं ते आपल्या बाबऱ्या छान सांभाळणार नव्ह का काय वैशिष्ट्य आहे माहिती म्हणजे 100% आणि असा विषय आहे बाबऱ्याच्या मैदानात जाईल व्हिडिओ आपण टाकायचं जाईल युट्यूबला तिकडं कारण की ते मैदानात आपल्याला सांगणार काय वैशिष्ट्य आहे जाऊनीला काय माहिती हा ते जाऊनीला कसलं जर नेऊन बांधलं ते नंबरात राहत मग आपल्या बाजी बांधलं असतं की म्हणलं त्याला आपण आता ते काय झालं आपण म्हणत नसतो का भाजी आणि कुठं गेला ना ते व्हिडिओ बघते का आपलं हा हा त्यामुळे ती मध्येच नको भाजी नको कारण ते म्हणणार इथले तर जवळ झालं आपण सारखं चला भाजीकडे काय म्हणतंय आता मात्र म्हणते माझ्या जेवढी घालवली ती आता माणसाने मग ते मैदानातला नंबर केला किती नेले मग काय म्हणते त्यांची इच्छा काय आहे म्हणजे मी तिने म्हणते माझ्या जेवण म्हणून तिने आपण करणार झाले आता पहिल्या दिवसात आपलं बाबऱ्या म्हणते घालवा हा चांगला सांभाळा म्हणावं एवढं म्हणजे 2 महिनेच ना परत आणायचा काय पावसाळ्यात आणू तेवढं काय नफरत राहिला तिथं आपलं नाही राहू दे की पण आपल्या पावसाळ्यात आणायचा हो काय पण होते तिथं बाबऱ्याचं म्हणजे बाबऱ्या कुठं मैदानात निघाला तिकडे तरी ते आपल्याला अपडेट असणार आपण इथनं जायचं बाबऱ्याच्या मैदानात आणि बाबऱ्याचा आपण शेअर करायचं असं नाही की आता ह्यो भाजी तिकडे गेला तर भाजी बाबा कुठे निघाला मैदानात त्यांना व्हिडिओ पाठवा म्हणायचं अपडेट व्हिडिओ कॉल आणि त्या दादांना सांगा आम्ही 2 दिवसाला व्हिडिओ कॉल करणार आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला बाजी दाखवणार आणि ते दादा पण त्यातलं दिसते रिव्ह्यू आपलं व्हिडिओ करावं पाठवा गोठ्याचं सकाळी बोलली त्यांनी ते व्हिडिओ करून बरं आणि आता भाजी इथं बांधणार आहे ती जागा पण दाखवली मग ती रोज दाखवा म्हणा बाजी कसा करतोय काय करतोय बाजीत बदल काय भाजी ती म्हणली आता मीच म्हणली ती तुमची जबाबदारी आहे फक्त आमचा एवढा या पडतो आता त्याच्या एवढा सुरा लावा सत्य आहे पाल कुसकुसली आणि वाईट लागलो आणि सगळ्यात जास्त वाईट लागलो तो म्हणजे एक तर भैया खरं सांगा अनुभव काय 0 गाठीशी त्यात ह्यात पडले आता तुम्हाला अनुभव आहे खरा अनुभव असून चालत नाही पुढच्या नंदीने साथ दिली पाहिजे काय नंदी असते की किती असली काय अनुभव नुसता झोपला की पळलाच आता रायबा सोडला की पळतो त्याला काय शिकवले कधी वाकडा तिकडा जाणं ना करणं काय झालं उडीत त्याला काय नाही ती चुकलं जरा आपलं ती काय झालं आपण जरा हे केलं इथनं पुढे तापवा बिपवायचं काय करा आपल्याकडे पण होते बैलांच्या पण चुक्या असते ते फक्त आपण डोक्याला ही बैला चुकी म्हणजे हे करायचं नाही आपण चुकत असतो म्हणजे तू कळायला पाहिजे आपल्याला आता याचं कसं कळालं याला पहिल्यांदा काय गोष्ट चालू याला धारायला कोण तयार होणार परत कळालं ह्यो चांगला पळतोय ना आपला ब्रह्मा कात्या टाकायचं का तेव्हापासून गडी जारच उभा राहतील असंच अनुभव येतात म्हणजे हा आता रायभाऊ लक्ष देऊया रायभाशीत वाटतंय म्हणजे वाटतं व्हायचं त्याला कळालं का परत रायभाला पळायचं काय परत बाबा नाही या मैदानात गटाच्या अपेक्षेनं आम्ही का कुठल्याच आशेन गेलो नव्हतो फक्त इकडं असते ती आणि आपला एक विषय कसा झाला एक तर आपण सोशल मीडियावर त्यामुळं आपलं सगळं उघड होतं प्रत्येक गाडी मालकाचं हे आहे सगळ्या बैलगाडी मालकाचं फक्त त्यांचं उघड नाही आपण स्पष्ट सांगतोय अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं बारामती मध्ये जे व्हिडिओ आपले बघते बारामती साईड बारामती इंस्टा मला प्लीज नंबर पाठवा कारण की माझा एक जोडीदार आहे जवळचा त्याला गाया घ्यायचे जर्सी ते बारामतीतले घ्यायचे त्या लाईन मधलं जर्सी गायच्या लाईन मध्ये कोण आहे मला इंस्टाला नंबर पाठवा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो अशा गाया म्हणजे डायरेक्ट आपण माझा मित्र आहे त्याच्याबरोबर बोलून काय असेल ते व्यवहार तुम्ही करून घ्या मग कारण की जो जोडीदार आहे जर्सी गाय घेणार आहे तो याचा भाव आहे भैयाचा चुलत भाव आहे मग ते बघा काय विषय आहे सांग
मग ते नंबर वगैरे इंस्टाला पाठवा बघा पर्सनल मध्ये. किती काय घेणार आहे? एकदम 5-6 गाय घ्यायचे जर्शी. त्याला व्यापार वगैरे कोण असेल म्हणजे चांगल्या पाहिजे त्या, फसवणार नसावं कारण की लांब काय हा गॅरंटीचा चालतंय. आणि हा व्हिडिओ उद्या सकाळी येईल. तर आम्ही रात्रीचा व्हिडिओ केला आत्ता वाजले 8-8:30 वाजले असतील. हा व्हिडिओ आता उद्या सकाळी येईल आणि उद्या 2 व्हिडिओ केले आणि उद्या भाजी आपले सांभाळायला द्यायचे. लारा परत जाणार आहे, भाजी तिकडं जाणार 2 महिन्यासाठी. पावसाळा लागला की आणायचा. तो व्हिडिओ उद्या येईल. उद्या दिवसभरात 2 व्हिडिओ केले. उद्या सकाळी एक संध्याकाळी 2 व्हिडिओ येतील. आता तिला आराज मालकाची मग तिला मुक्कामी द्या बघा काय विषय होतो. भाजीकडे ते तिकडे सांभाळायला येतात ते दादा ते सकाळची या. ती म्हणते तुम्ही भाजीला आम्ही कुठं फेर वगैरे देणार आहे, गव्हाण कुठं बांधणार आहे, ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि नाराज मालक आहे ती मग ते संध्याकाळी एक दादा मग ते सकाळी एक दादा मग ते संध्याकाळी. आता यात कन्फ्यूज झाले. मग उद्या सकाळी मी त्या दोन्ही पण डॉक्टर आहेत ते दादा मी उद्या तर तुम्हाला चालतंय. मग चला आता तुम्ही हा व्हिडिओ मगाचपासून बघितला असेल. धन्यवाद. आपण ऑप्शन करताना ऑप्शन ओवाळणार वगैरे आणि मगच पाठवणार आहे भाजी. ब्रह्मा झोपला, भाजी पण बसलाय. आता रायबा पण घोरायला लागलाय. चला वैतागले. चला आणि सांगायचं नक्की सांगा आपल्या रायबा शेतला काय करायला बेसन. बेसनचं कारण बेसन टाकलं की बाबा आजार पडले की वागते. बेसन काढले की बटाटे करून पाय त्याला नाचून किती काय करू असं होते. मग ते मग तुम्ही तांदूळचं करायचं नाहीतर पितळचं किंवा तांब्याच. तसं केलं की म्हणजे आपलं ते पण फ्रेश राहील आणि आम्ही पण त्याच्याबरोबर फ्रेश राहील असा विषय. नाही तसं केलं की ते स्पीड पण लावते. आता आज मैदानात मिळाला तर काही त्या व्यसनमुळे बाबा वांगे टाकले तरी तो काळ चांगला. आता ते पर्याय करायचा लवकरात लवकर. चालतंय. चला.